नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मागे ना या जास्वंदाची कटिंग मी लावली होती आणि त्याला आता फुलं यायला लागले आहेत आणि याच्या आधीसुद्धा 3-4 वेळा त्याला फुलं आलेले होते. पण त्याच्या काही दिवसाच्या आधी ना या बाल्कनीमध्ये जेव्हाही जास्वंदाला कळ्या यायच्या तर त्यावेळेला कबूतर आणि बाकीचे जे पक्षी आहेत तर ते ना अक्षरशः इतका गोंधळ घालायचे आणि त्यांचा इतका धुमाकूळ होता इथे की जास्वंदाच्या सगळ्या कळ्यांना ते कुरतळून टाकायचे आणि एकही कळी जास्वंदाच्या झाडावर राहू देत नव्हते. आणि असं नाही की इथे त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय नव्हती म्हणून. त्यांच्यासाठी बरोबर दाणे आणि पाणी या सगळ्या गोष्टी मी तिथे लावून ठेवायची. पण तरीहीसुद्धा काय कोणास ठाऊक माहिती नाही, त्यांना ना या ज्या जास्वंदाच्या कळ्या आहेत तर त्यांना कुरतडायला, त्यांना खायला खूप आवडायचं. पण आता सध्या देवाने त्यांना सद्बुद्धी दिली आणि इथल्या ज्या जास्वंदाच्या कळ्या आहेत तर ते खाणं आणि कुरतडणं त्यांनी बंद केलं. तर म्हटलं चला, एक हे चांगलं झालं की मस्त छान आता इथे जे जास्वंदाचे झाडं आहेत तर त्यांना मस्त छान असे फुलं यायला लागले आहेत. आणि हा जो जास्वंद मी तुम्हाला दाखवला ना तर हा गावठी जास्वंद आहे आणि एकेरी जास्वंद आहे. स्पेशली जो आपण गणपती बाप्पांना चढवतो तर तो जास्वंद आहे हा. आणि हा एक दुसरा जास्वंद आहे तर हा सुद्धा गावठीच जास्वंद आहे. आणि जास्वंदाची जे झाडं आहेत तर बघा त्यांना ना इतक्या कळ्या येतात आणि इतके फुलं येतात. मी तर म्हणेन की प्रत्येकाच्या बाल्कनीमध्ये ना एक जास्वंदाचं झाड हे नक्की असावं. आणि इथे पुन्हा मला ना 2-3 रंगाचे आणखी जास्वंद आणायचे आहेत. म्हणजे खूप छान छान रंगाची बघा खूप असे ना जास्वंद येतात. त्यामध्ये तुमचा पांढऱ्या रंगाचा जास्वंद, गुलाबी रंगाचा जास्वंद, पिवळ्या रंगाचा जास्वंद, तर असे सगळे जास्वंदाचे प्रकार असतात. एक गुच्छेवाला जो जास्वंद असतो तर त्याचीसुद्धा मी कटिंग लावली आहे. तर ती कटिंगसुद्धा जगली आहे. पण ते झाड ना छोटं आहे, आता लहान आहे. तर त्यामुळे त्याला फुलं वगैरे येत नाहीत. पण सध्या हे जे 2 जास्वंदाचे झाडं आहेत तर त्यांना खूप छानशी फुलं येतात. आणि आम्ही जेव्हा सरकारी क्वार्टरमध्ये राहायचो ना त्यावेळेला माझ्याकडे ना 6-7 रंगाचे म्हणजे 6-7 प्रकारचे जास्वंद होते आणि इतकं छान कलेक्शन होतं ते. तर तेच मला आता पुन्हा करायचं आहे. हळूहळू पुन्हा एक जास्वंदाचं जे झाड आहे तर ते मी आता आणणार आहे आणि बाल्कनीमध्ये मस्त छान असे जास्वंदाचे पुन्हा झाडं लावणार आहे. तर चला असो. 3-4 दिवसांच्या आधी ना एका ताईंची कमेंट होती की ताई तुमचं जे गार्डन आहे, जे झाडं आहेत तर व्हिडिओमध्ये रोज त्यांना थोडं थोडं दाखवत जा म्हणून. तर म्हटलं चला छान असे फुलं आले आहेत तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. आणि स्पेशली मला जी झाडं आहेत ना तर ते बघायला किंवा त्यांना जेव्हा फुलं येतात ना तर त्यांना बघायला इतकं आवडतं आणि छान मस्त असं कॅप्चर करते मी आणि आधामधामध्ये तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. तर चला असो. इथे माझा ना नाश्ता बनवणं चालू आहे. रविवारचा व्हिडिओ आहे हा. आणि आज नाश्त्यामध्ये नमकीन शेवया ज्या आहेत तर त्या बनणार आहेत. आणि आजचा जो दिवस आहे ना तर तो अगदी असा उत्साहाने चालू केला आहे मी. म्हणजे आज डोक्यामध्ये असे बरेचसे कामं आहेत जे मला आटोपायचे आहेत. पण बघू आता कामं जे आहे तर ते कुठपर्यंत आटोपतात आणि कुठपर्यंत होतात तर. तर इथे सगळ्यात आधी जो नाश्ता आहे तर तो बनवून घेतला. पण त्याआधी ना माझे बरेचसे कामं मी आटोपून घेतले होते कारण रविवारच्या दिवशी सगळे उशिरा झोपून उठतात. आणि या दरम्यान माझ्या म्हणजे जी बाल्कनी आहे तर तिथले जे झाडं आहेत तर त्यावर बघा बरेचसे सुकलेले पानं, पिवळे पडलेले पानं, झाडांना स्प्रे करायचा होता. तर थोडंसं झाडांचं काम होतं तर ते सुद्धा आटोपून घेतलं. आणि त्यानंतर इथल्या ज्या ट्रॉल्या आहेत तर त्या 1-2 ट्रॉल्या मला जमवायच्या होत्या. कारण जे स्वयंपाकाचे भांडे आहेत ना तर ते सगळे असे अस्तव्यस्त झाले होते. आणि स्वयंपाकाच्या वेळेवर बघा मग खूप असा गोंधळ होतो. तर म्हणून मग म्हटलं की आता सगळे झोपलेले आहेत तर तोपर्यंत आपलं जे काम आहे, जे रेंगाळलेले कामं आहेत तर ते करून घेऊयात म्हणून. कारण बघा मग सगळे उठले की त्यांचं ना चालू होऊन जातं. काळा चहा हवा आहे कोणाला, कोणाला दुधाचा चहा हवा आहे, कोणाला कॉफी हवी आहे, कोणाला दूध हवं आहे. तर सकाळी सकाळी ना असा सगळा गोंधळ असतो माझ्या इथे. तर त्यामुळे म्हटलं की आता सगळं असं ना शांत वातावरण आहे. तर माझे जे 1-2 रेंगाळलेले कामं होते तर ते आटोपून घेते. तर बाल्कनीचा व्हिडिओ मी काही शूट केलेला नव्हता. म्हणजे जे काही कामं मी केले होते तर ते काही शूट केलेलं नव्हतं. पण सकाळ जी आहे तर ती छान अशी प्रोडक्टिव्ह मी आज सुरू केलेली. तर चला किचनचं काम आटोपलं. आज ना एकादशी होती. तर म्हणजे बघा रविवारला ना एकादशी आली होती. तर एकादशीच्या दिवशी मस्त छान अशी जी देवपूजा आहे तर ती करून घेतली होती.
आणि बघा एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जेव्हाही आपण नमकीन शेवया बनवतो किंवा उपमा बनवतो तर त्यामध्ये आपण अख्खे शेंगदाणे घालतो. तर अख्खे शेंगदाणे घालण्यापेक्षा शेंगदाण्याचं जर कूट तुमच्याकडे असेल तर ते कूट तुम्ही त्यामध्ये घाला, तर खायला ना इतक्या छान वाटतात त्या शेवया म्हणा किंवा उपमा म्हणा. आणि बऱ्याच वेळा मुलं किंवा मोठे काय करतात, दाणे बाजूला काढून ठेवतात, पण त्यापेक्षा त्यामध्ये ना मस्त छान असं दाण्यांचं कूट घाला तर खूप छान वाटतं. बऱ्याच दिवसाचे मला ना किट्टूचे केस कट करायचे होते, पण 2-3 आठवड्यापासून ना सतत रविवारच्या दिवशी कोणी ना कोणी घरी असायचं, तर त्यामुळे माझं जाणं काही होत नव्हतं. तर म्हटलं आज ना वेळेत वेळ काढून किट्टूचे केस आधी कट करून घेते. कारण बघा केस थोडेसे जरी वाढले ना तर मग शाळेतल्या ज्या मॅडम लोक असतात तर त्यांचं सुरू होऊन जातं की पोनी बनवून या किंवा वेणी बनवून या. आणि शाळेच्या वेळेवर या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर बघा मुलांची ना एक वेगळीच घनघन चालू होऊन जाते. कधी एक पोनी वर झाली, एक पोनी खाली झाली, किंवा वेण्या व्यवस्थित जमल्या नाही आणि सकाळी सकाळी या सगळ्या गोष्टींना नको वाटतात. तर त्यामुळे मग म्हटलं की आधी ना हिचे केस कट करून घेते. कारण बघा म्हणजे तशी उशिरा जाते, ती 11 वाजता जाते, पण त्या दरम्यान आपल्या पूजेची वेळ असते किंवा इतर घरातले दुसरे कुठले तरी कामं चालू असतात आणि अशा वेळेवर मग मुलांना चिडचिड करतात, घनघन करतात. त्यापेक्षा मग म्हटलं की आता सध्या लहान आहे ती, तर त्यामुळे केसना सध्या लहानच ठेवलेले बरे. आणि मुलांची केस बघा जोपर्यंत ते स्वतःच्या केसांची केअर करू शकत नाही तोपर्यंत त्यांची केसना लहानच ठेवलेले बरे. कारण त्यांच्यानी सांभाळणं होत नाही आणि इतक्या लवकर आपण केस वाढवतो तर त्यांचे बघा केससुद्धा खराब होतात. तर म्हणून मग जोपर्यंत ते स्वतःच्या हाताने केअर करू शकत नाही तोपर्यंत त्यांचे जे केस आहेत तर ते लहानच ठेवलेले बरे असतात. त्यानंतर आज ना माझे जे कपाट आहे तर ते सगळे कपाटसुद्धा मला ऑर्गनाईज करून घ्यायचे होते. म्हणजे जे नवीन कपड्यांचं कपाट आहे, डेलीच्या घालण्याचं कपाट, म्हणजे डेलीचे कपडे जे असतात जिथे ठेवले असतात तर ते कपाट, सोबतच मुलांचं कपाट, तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळे जे कपाट आहेत तर ते पूर्ण असे विस्कटलेले आहेत. तर म्हटलं चला आज ना जितकं होईल तितकं म्हणजे जे कपडे आहेत तर ते व्यवस्थित करून घ्यायचे. कारण सकाळी सकाळी सगळ्यांची घाई असते, आपला स्वयंपाक चालू असतो आणि मग माझं हे सामान नाही दिसत आहे, ते सामान नाही दिसत आहे, असं चालू असतं. आणि महिना 1.5 महिन्यातून एकदा तरी ना जी कपाटं आहेत तर ते थोडेसे व्यवस्थित करून घ्यायचे. कारण बघा मुलांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर त्यांचे काही कपडे लहान पडतात, त्यांना काही कपडे आपल्याला बाहेर काढायचे असतात, तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्यामुळे मग महिना 1.5 महिन्यातून डेली घालण्याचं जे म्हणजे डेलीचे जे कपडे असतात तर ते कपाट मी महिना 1.5 महिन्यातून ऑर्गनाईज करून घेते. आणि त्यानंतर काही साड्या मला ना ड्रायक्लीनला द्यायच्या होत्या, तर त्या साड्यासुद्धा वेगळ्या बऱ्याच दिवसाच्या काढून ठेवल्या होत्या, त्यांनासुद्धा ड्रायक्लीनला द्यायचं आहे. आणि माझं साड्यांचं सेक्शनसुद्धा ऑर्गनाईज करायचं आहे. आधी एक विचार केला की आज माझ्या साड्यांचं आणि ड्रेसांचं जे सेक्शन आहे तर ते व्यवस्थित करून घेऊयात म्हणून. पण एकतर बघा ते जे काम आहे ना तर ते इतकं वेळखाऊ आहे आणि डोकं खाऊसुद्धा म्हणू शकतो. कारण एकतर ना इतक्या सगळ्या साड्या असतात आणि त्यामध्ये मग सगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज म्हणजे त्यांना वेगवेगळं करा, वेगवेगळं लावा, ड्रेस वेगळे असतात, तर या सगळ्या गोष्टी असतात. तर म्हटलं आता बघू आधी ना हे कपडे आधी लावून घेते आणि त्यानंतर मग जर वेळ मिळाला तर माझं कपाट करणार किंवा मग मुलांचं कपाट करणार म्हणून. तर आधी डेली घालायचे जे कपडे होते तर ते सगळे व्यवस्थित करून घेतले. आणि त्यानंतर मग आपले चेहऱ्याला बांधायचे स्कार्फ असतात किंवा कधी पाहुणेपरी वगैरे येतात तर त्यांच्यासाठी वेगळे टॉवेल वगैरे आपण ठेवतो, तर त्या सगळ्या गोष्टी मी आधी जमवून घेतल्या. आणि या साईडच्या ज्या सेक्शनला आहे ना तर म्हणजे असे खूप काही कपडे असत नाही तिथे, कधी काळी जे रेअरली कपडे लागतात किंवा पाहुणेपर्यंतसाठीचे जे टावेल किंवा आपण बाहेर जातो तर चेहऱ्याला स्कार्फ वगैरे बांधतो तर सगळ्या अशा गोष्टी ठेवलेल्या असतात. बऱ्याच वेळा आपण काय करतो की जेंट्स जे कुर्ते वगैरे असतात तर एका दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी म्हणून आपण ते कुर्ते घेतो आणि ते ना जसेच्या तसेच ठेवलेले असतात. यांच्याकडे सुद्धा 5-6 असे जे कुर्ते आहेत तर त्यांचे सेट आहेत, पण ते बघा कधी काळीच कामी येतात आणि मग ते जे आहेत ना तर ते तसेच ठेवलेले असतात. तर म्हटलं चला यांनासुद्धा थोडंसं व्यवस्थित करून घेते. आता समोर बघा गणपती बाप्पा वगैरे म्हणजे गणपतींचं आगमन होणार आहे तर त्यावेळेला घालतात हे. आणि सोबतच यांचे काही कपडेसुद्धा प्रेस करायचे होते. बऱ्याच दिवसाचे ना कपडेसुद्धा प्रेस केलेले नव्हते आणि जे प्रेसचे कपडे आहेत किंवा धुण्याचे जे कपडे आहेत तर ते सुद्धा इतके सगळे निघतात. तर वारंवार वेळच्या वेळी त्यांनासुद्धा वेळ द्यावाच लागतो आणि ते सुद्धा करावंच लागतं.
तर काही मुलांचे सुद्धा कपडे होते, काही माझे ड्रेस होते, तर ते मी इथे मधातच प्रेस करायला घेतले. म्हणजे सगळं असं ना मिक्स अँड मॅच जे काम आहे तर ते माझं आज चालू आहे. माझ्या मागे ना खूप साऱ्या साड्यांच्या आणि कपड्यांचा पसारा तुम्हाला दिसत असेल. तर आता बघा म्हणजे काही सणवार वगैरे होते तर त्यावेळेला घातलेल्या साड्या तर त्या प्रेस करण्यासाठी म्हणून मी ठेवलेल्या होत्या. पण प्रेस करायचा मला आला कंटाळा, तर म्हटलं आता असू द्या. नंतर जेव्हा मी माझं कपाट जमावणार तर त्यावेळेला एकतर त्यांना प्रेस करणार किंवा मग ज्या सिंथेटिक साड्या असतात तर त्यांना प्रेस नाहीही केली तरी तेवढं काही फरक पडत नाही, कारण सिंथेटिक साड्यांना तेवढी प्रेसची गरज काही पडत नाही. पण आपले जे काही ड्रेस वगैरे असतात, येण्याजाण्याचे जे ड्रेस असतात तर त्यांना मात्र जी प्रेस आहे तर ती नेहमी करावीच लागते. तर प्रेस करून घेतले थोडेफार कपडे आणि माझं जे कपाट होतं तर ते मी काही जमवायला घेतलं नाही, कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं एकतर वेळ खाऊ आणि दुसरं म्हणजे डोकं खाऊ काम आहे. त्यानंतर इथे मुलांचं जे कपाट आहे तर ते मला जमवायचं होतं. आता इथे सुद्धा ना 2 पार्टिशन मी करून घेतलेले आहेत. तसं तर एक किट्टूचं आणि एक सानूचं या उद्देशाने बनवून घेतलं होतं. पण यामध्ये झालं असं की जे मुलांचे महागडे कपडे असतात तर ते त्या साईडच्या सेक्शनला ठेवलेले असतात, जे एकदम रेअरली कामी येतात, कधी काळी कामी येतात. तर ते सगळे कपडे त्या साईडला ठेवलेले असतात. आणि यामध्ये सुद्धा बघा बऱ्याचशा ज्या फ्रॉकी आहेत किंवा बरेचसे जे ड्रेस आहेत तर ते मला बाहेर काढायचे होते, कारण किट्टूला ना आता त्यापैकी ना बरेचसे ड्रेस येत नाही. आणि म्हणजे इतकं वाईट वाटतं की इतके महाग महाग कपडे आपण घेतो, जवळचे लग्न असतात त्यावेळेला किंवा म्हणजे असं काही स्पेशल दिवाळी वगैरे असते तर त्यावेळेला 2-2 हजाराचे 2.5 हजाराचे आपण त्यांच्यासाठी ड्रेस घेतो आणि काही दिवसाच्या नंतर ते कपडे त्यांना येत नाही, तर खरंच ना इतकं वाईट वाटतं त्या कपड्यांसाठी. पण चला असो, काय करणार आहे. मुलांची जसजशी हाईट वाढते, जसजशी त्यांची हेल्थ वाढते तर जे त्यांची कपडे आहेत तर ते काही त्यांना येत नाही. अशा वेळेला मग मी काय करते, हे सगळे कपडे ना जे अनाथ आश्रमातले मुलं असतात तर त्यांच्यासाठी मी वेगळे काढून ठेवते. आमच्या इकडे 15 दिवसातून महिन्यातून अनाथ आश्रमाची जी गाडी आहे तर ती येतच असते. तर त्यांच्यासाठी काढून घेते, कारण बघा आपल्याला जरी ते कपडे कामाचे नसले किंवा आपल्याला जरी येत नसले तरी असे बरेचसे बिचारे गरीब लोक असतात किंवा गरीब मुलं असतात, त्यांना त्या गोष्टीची गरज असते. तर त्यांना फेकून न देता हे जे कपडे वगैरे आहेत किंवा माझे काही ड्रेस वगैरे असतात, काही साड्या असतात तर त्या सगळ्या मी अनाथ आश्रमातले जे लोक असतात तर त्यांच्यासाठी ते डोनेट करते. तर माझं हे काम चालूच होतं आणि तितक्यातच यांनी माझ्या लहान नणंदबाईंना फोन लावला आणि त्यांच्याशी बोलण्यातच माझे 10-10:30 वाजले आणि त्यानंतर हे जे काम आहे तर ते मला तसंच ठेवावं लागलं. तर बघा दिवसाची सुरुवात जरी उत्साहाने झालेली असली तरी दिवसाच्या शेवट मात्र अर्धवट कामानेच झाला. तर चला बाय.